जमिनीचा व्यवहार रद्द झाला असं म्हणता येणार नाही. अ, ज्यांनी ती जमीन खरेदी केली आहे ते गोखले डेव्हलपर्सनी एच.एन.डी. ट्रस्टींना एक पत्र मेल केलेलं आहे की आता आम्हाला हा व्यवहार रद्द करायचा आहे. त्याच्यावर एच.एन.डी. ट्रस्टीची भूमिका काय आहे अजून गुलदस्त्यात आहे. म्हणून आमची भूमिका अशी आहे की जोपर्यंत सध्या कागदोपत्री जर विचार केला तर ही मालमत्ता गोखले डेव्हलपर्सच्या नावानं आहे, कारण खरेदीपत्र झालेलं आहे. ते खरेदीपत्र पूर्णपणे रद्द होऊन प्रॉपर्टी कार्डावर एच.एन.डी. बोर्डिंगचं नाव जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत आमचा लढा संपत नाही. एक पाऊल पुढं टाकलं आहे गोखले डेव्हलपर्सनी की आम्हाला तो व्यवहार रद्द करायचा. आता ट्रस्टीनी सुद्धा पुढं आलं पाहिजे आणि तो व्यवहार रद्द केला पाहिजे आणि सरकारनं त्यांच्यावर दबाव आणला पाहिजे. नाहीतरी त्यांनी ट्रस्टमध्ये अनेक गैरव्यवहार केले आहेत, त्या बाहेर काढावे लागतील. बाहेर आम्ही काढणार आहोतच आणि आर्थिक गुन्हे शाखेकडे ते प्रकरण द्यावं लागेल. मोहोळ साहेब सुरुवातीला म्हणत होते की माझा त्या व्यवहाराशी काही संबंध नाही किंवा बिल्डरशी काही संबंध नाही. परंतु काल रात्री त्यांनी मला सांगितलं की ते जैन बोर्डिंगला भेट दिलेले होते आणि महाराजांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही इथले स्थानिक खासदार आहात, मंत्री आहात, तुम्ही पुढाकार घेऊन हा विषय संपवला पाहिजे. आणि मग त्यांचा आदर करून मी गोखले डेव्हलपर्सशी संपर्क साधला आणि त्यांना सांगितलं की इतक्या लोकांचा विरोध असेल तर हा व्यवहार तुम्ही रद्द केलेला चांगलं. आणि त्यांनी माझ्या शब्दाला मान देऊन तो व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे असं त्यांनी मला कळवलं. आणि गोखले डेव्हलपर्सनी जे पत्र ट्रस्टींना मेल केलेलं आहे त्याची प्रत मोहोळनीच मला दिली. पण यातल्या व्यवहाराचं नेमकं काय होणार? मोहोळांचा या गोष्टीशी संबंध आहे किंवा नाही, पण ज्या पद्धतीने हे नाव समोर येत असताना देखील भाजपकडून कुठेतरी त्यांना पाठीशी घातलं जाते असं वाटतं का? ज्या पद्धतीने त्यांची वक्तव्य येत आहेत भाजपचे बाकीचे लोक काय म्हणतात याच्याशी मला काही देणं घेणं नाही. मुळामध्ये जवळपास 250 विद्यार्थी त्या बोर्डिंगमध्ये शिकत होते आणि 1 जूनपासून त्यांना तिथून बाहेर काढलेलं होतं. आमचा लढा प्रामुख्यानं या विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी होता आणि ते विद्यार्थी जोपर्यंत त्या बोर्डिंगमध्ये परत येत नाही तोपर्यंत आमचा लढा काही संपणार नाही. आणि त्यामुळं आम्ही सुरुवातीपासून भूमिका घेतली होती की याच्यात काय राजकारण आहे याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. कोण भ्रष्टाचार करतो आहे मुळामध्ये आम्ही भ्रष्टाचार करूनच देणार नाही. मला माहिती आहे ती 3.5 एकर जमीन म्हणजे सोन्याचा तुकडा ही आम्हालाही माहिती आहे आणि त्याच्यामध्ये 1000-1500 कोटीचा घपला पाडला जाणार होता हेही आम्हाला माहिती आहे. परंतु ते आम्ही व्यवहार होऊनच देणार नव्हतो. हा पहिल्यापासूनचा आमचा मुद्दा ठाम होता आणि त्या मुद्द्याशी आम्ही आजही ठाम आहे. 1 इंच सुद्धा जमीन व्यवहार रद्द तर होईलच, मात्र बेकायदेशीर कृत्यानं हा जर व्यवहार झाला असेल तर मग त्यांच्यावरती कारवाई करावी असं वाटतं. पहिला टप्पा आमचा हा आहे की गोखलेंचं नाव काढून त्या मालमत्तेवर एच.एन.डी. ट्रस्टचं नाव पुन्हा प्रस्थापित करणे आणि ते झाल्यानंतर ज्याच्या काही पडद्याआड आणि पडद्याच्या समोर घटना घडल्या आहेत त्या आम्ही सोडणार नाही, त्याच्या पाठपुरावा करणार. समाजाचं एक शिष्टमंडळ देखील आज मठामध्ये भेट देणार आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की अल्पसंख्याक जे काही समाज आहेत त्यांना अशा पद्धतीने टार्गेट केलं जात आहे आणि या अशाच मुद्दे टाळण्यासाठी आता जैन समाज आणि ब्राह्मण समाजानं राजकीयदृष्ट्या देखील आता एकत्र आलं पाहिजे हा विचार घेऊन ते आज भेटणार आहेत असं सांगितलं जात आहे. हा सामाजिक प्रश्न आहे. याला विनाकारण कुणी जातीय रंग द्यायचं काही कारण नाही. गोखले आहेत म्हणून ब्राह्मण समाजाचं शिष्टमंडळ भेटला येणार असेल तर ते गैर आहे. मुळामध्ये याच्यामध्ये गोखले असोत किंवा आणखीन कुणी असोत याच्यामध्ये पैसा कमवायचा म्हणूनच ते आलेले होते. परंतु विद्यार्थ्यांनी विशेषतः मी श्रेय देईन त्या ठिकाणी जे विद्यार्थी होते, माजी विद्यार्थी होते, त्यांनी गेले 2-3 महिने झालं अनेक धमक्यांना भीक न घालता, खरं तर मला त्यामध्ये का भाग घ्यावा लागला, त्या पोरांना कुणीतरी तंबी दिली, धमकी दिली म्हणून मला तिथं जावं लागलं. तर त्या धमक्यांना भीक न घालता या पोरांनी जो लढा दिलेला आहे
त्या लढ्याचं कौतुक केलं पाहिजे. निर्भयपणानं त्यांनी लढा दिलेला आहे आणि त्यामुळं याला उगीच वेगवेगळा रंग देण्यात काय अर्थ नाही. स्वार्थासाठीच तिथं काही लोक आलेले होते, परंतु विद्यार्थ्यांनी त्यांचा तो स्वार्थ हाणून पाडलेला. या व्यवहाराची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट गोठवण्याची ती मागणी केली जात होती. या व्यवहाराची जी अमाऊंट आहे ती गोखले बिल्डर परत मागते, मात्र गोठवण्याची सुद्धा मागणी झाली होती. तसं काही आधी झालं? माझ्या माहितीप्रमाणे धर्मादाय आयुक्तांच्याकडं जी सुनावणी झाली त्यावेळी पुन्हा ज्यावेळी पुनर्विचार याचिका धर्मादाय आयुक्ताकडे गेली त्यावेळी धर्मादाय आयुक्तांच्या लक्षात आलं की जमीन विक्रीच्या परवानगी मागत असताना आपल्यासमोर पूर्ण माहिती आलेली नाही आणि म्हणून परत त्यांनी सहाय्यक धर्माधिकारी आयुक्त धर्मादाय आयुक्त पुणे यांना आदेश दिला की प्रत्यक्षात तिथं मंदिर आहे का बघा, ट्रस्टीचं बॅलन्स शीट तपासा, खरोखरच ही संस्था आर्थिक डबगायला आली होती का, यांच्यावर जमीन विकायची वेळ आली होती काय हे बघा आणि मग पुढचा निर्णय मी देईन आणि त्याची सुनावणी उद्याच आहे. पण दरम्यानच्या काळामध्ये जमीन विक्रीतून आलेले जे काही 230 कोटी रुपये होते ते धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीशिवाय त्याची काही विल्हेवाट लावणे असा आदेश त्यांनी दिलेला होता. संपूर्ण प्रकरणामध्ये कर्नाटक आणि लोकांमधील नेते जोडल्यांचं काही त्यामध्ये सहभाग आहे, त्याचं नाव कोण? ही जी HNDची ट्रस्टची जमीन जी आहे 3.5 एकर त्याच्यावर ब्युरेशर क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी जी आहे चिकोडीची त्या सोसायटीनं 50 कोटी रुपयाचं तारण कर्ज दिलेलं होतं आणि बुलढाणा अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीनं 20 कोटी रुपयाचं तारण कर्ज दिलेलं होतं. त्या संदर्भात आम्ही आक्षेप घेतला. या दोन्ही संस्था चालकांशी संपर्क साधला आणि त्यांना इशारा दिला की देवाला घाण ठेवून तुम्ही जर कर्ज देणार असाल तर तुमच्याकडे बघून घ्यावं लागेल असं म्हटल्यानंतर दोघं वेळीच सावध झाले आणि दोघांनी मॉर्गेज रद्द केलं. पण या सगळ्या व्यवहारामध्ये राजकीय देखील घडामोडी घडतायत असं बोललं जाते, कारण गोखलेंनी सकाळी 11 वाजता या व्यवहारातनं माघार घेत असल्याचा मेल केलेला होता, तो धंगेकरांनी तुम्हाला पाठवला, तुम्ही रात्री 11:30 वाजता त्याबाबतचा खुलासा केला. कदाचित असू शकतं, कारण मी काल दिवसभर पुण्यातच होतो. मला सुद्धा रात्री 10:30 वाजता मुरलीधर मोहोळनी ते पत्र पाठवलं, त्या पत्राचं स्क्रीनशॉट पाठवलं. त्यावेळी कळालं की सकाळी 11 वाजता त्यांनी अशा पद्धतीनं इच्छा व्यक्त केली आहे. पण दरम्यानच्या काळामध्ये अजूनही HNDचे ट्रस्टी काही बोलायला तयार नाहीत. ते जोपर्यंत म्हणणार नाहीत की हा व्यवहार आम्ही रद्द करणार आहोत, अर्थात ते जर व्यवहार रद्द होणार नसेल तर आज देशभरामध्ये सगळीकडं निदर्शनं ही होणार आहेतच. आत्ताच माझ्याकडे बातमी आली की संभाजीनगरमध्ये फार मोठा मोर्चा निघालेला आहे. असं देशभर सगळीकडं मोर्चे निदर्शनं ही होणारच. 30 तारखेपर्यंत याच्या प्रॉपर्टीवर जर का HNDचं नाव लागलं नाही तर 1 तारखेपासून आचार्य गुप्तनंदीजी महाराज त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहेत. आमरण उपोषण त्यांचं सुरू झालं तर आम्ही या ट्रस्टींच्या दारात जाऊन बसणार आहोत. कारण ह्यांना कशासाठी पैसे पाहिजे झालेत, एका मोठ्या उद्योगपतीशी संबंधित असणारे हे सगळे वारसदार आहेत आणि त्यांना या विद्यार्थ्यांना रस्त्यावर आणून देशोधडीला लावून हा पैसा कमवायचा आहे का हे आम्ही निश्चितच त्यांना त्यांच्या घरात जाऊन विचारू. मोहळांच्यावर या प्रकरणानंतर आरोप प्रत्यारोप झाले, तुमच्या मनातले गैरसमज दूर झाले? जोपर्यंत HND ट्रस्टचं नाव त्या प्रॉपर्टीला लागत नाही तोपर्यंत आमच्या मनातल्या शंका फिटणार नाहीत. हे काय सगळं दिसतंय तेवढं सरळ नाही आहे. काल जी काय बैठक झाली त्यामध्ये ही देखील याची चर्चा झाली की वारंवार नांदणी मठाचा विषय असेल, जैन मंदिर पाडल्याचा विषय असेल, कुठेतरी समाजाला टार्गेट केलं जाते आणि या संदर्भात पंतप्रधानांची भेट व्हावी किंवा त्या संदर्भात काही चर्चा कालच्या नंतर काही झाली आहे? देशभरातल्या जैन समाजामध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या संस्था आणि संघटनांचे 86 संघटनांचे आणि संस्थांचे प्रतिनिधी काल उपस्थित होते आणि त्याची एक व्यापक चर्चा झाली. काही गुजरातमध्ये जे तीर्थक्षेत्र आहेत त्या तीर्थक्षेत्राचा विषय आहे, शिखरजी तीर्थक्षेत्राचा विषय, गिरनार हे गुजरातमधलं तीर्थक्षेत्र आहे, शिखरजी हे झारखंडमधलं तीर्थक्षेत्र आहे, त्याचबरोबर विलेपार्लेचं मंदिर असेल, नांदणी मठ असेल किंवा आता HND बोर्डिंग असेल. अशा पद्धतीनं जर का
हे शांतताप्रिय समाज आहे म्हणून दांडगावा करून कुणी जर काही हे होत असेल तर याच्यावर गांभीर्यानं विचार केला पाहिजे. आणि बहुसंख्य जैन समाजातले लोक हे भारतीय जनता पक्षाचे समर्थक आहेत. त्यांनी आता डोळं उघडले पाहिजेत. असा आंधळेपणा आणि एवढं करूनसुद्धा जो पक्ष देव धर्म आणि देशासाठी काम करतो असा त्यांचा दावा आहे, ते जर अशा पद्धतीनं जैन समाज तर हा अल्प नव्हे तर अत्यल्प संख्याक आहे आणि त्यांना जर त्रास देत असेल, जर हे तथाकथित जे धनिक आहे त्या समाजातले त्यांनी अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. या संदर्भातली चर्चा सखोल अशी काल झालेली आहे. या लढ्याचं श्रेय आहे ते धनगेकरांनी पुणेकरांना, विद्यार्थ्यांना आणि तुम्हाला सुद्धा दिलेलं आहे. धनगेकरांचं अगदी बरोबर आहे. 100% पुणेकर या जैन समुदायाच्या मागे राहिले. कारण पुण्यामध्ये जो मोर्चा निघाला होता त्यावेळी केवळ जैन धर्मीय नव्हते तर इतरसुद्धा होते. कारण पुणे हे विद्येचं माहेरघर आहे आणि या विद्येच्या माहेरघरामध्ये महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून जे गोरगरीब विद्यार्थी येऊन शिकत होते, केवळ बोर्डिंगमध्ये सोय होते म्हणून वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये त्यांनी ॲडमिशन घेतलेली होती आणि त्यांना अचानक 1 जूनपासून तुम्ही आता इथं राहायचं नाही असं सांगितलं गेलं. या 250 बेसहारा झालेल्या विद्यार्थ्यांच्यासाठी म्हणून पुणेकर एकवटले आणि त्यांनी खंबीरपणानं या विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला, पाठीशी घातली. त्या मोर्चामध्ये सगळे पुणेकर, पुण्यातल्या सगळ्या सामाजिक संघटना सहभागी झालेल्या होत्या आणि पुणेकरांचं ही जी भूमिका आहे ते आम्ही विसरू शकत नाही. साहेब, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय गेल्या 4 दिवसापासून पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला आहे. कारखाने सुरू होणार होते, मात्र आता हा साखर हंगाम एकूणच लांबेल असं चित्र निर्माण झालेलं आहे. वर्षाला आमच्या नावानं बोंब मारली जाते की स्वाभिमानीमुळे हंगाम लांबला. आता पावसामुळे एकदा बोंब मारा म्हणावं, पावसामुळं हंगाम लांबला. पण आम्ही सांगितलेलं आहे 3751 रुपयाची मागणी केलेली आहे आणि जे काय बोलायचं ते 10 तारखेपर्यंत बोला. 10 तारखेपर्यंत नंतर आम्ही मैदानात आहोतच. बहुतांशी कारखान्यांनी जिल्ह्यात, कोल्हापूर जिल्ह्यातल्या बहुतांशी कारखान्यांनी 3400 पर्यंतची दर पहिली उचल जाहीर केली. आता यातले काही आकडे व्हॉट्सअपवरचे आकडे आहेत. अधिकृतरित्या कारखाने जोपर्यंत जाहीर करत नाहीत तोपर्यंत आम्ही त्याच्यावर काय प्रतिक्रिया देणार नाही. कारखान्यांना जाहीर करून दे, कारण नंतर हेच लोक म्हणतात की आम्ही काय बोललो नव्हतो. व्हॉट्सअपवर फिरायला लागले, आम्ही ते सगळं ऐकतोय. पण हे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर कितपत विश्वास ठेवायचा हाही प्रश्न आहे. तेव्हा अधिकृतरित्या साखर कारखान्यांना माझा एवढा दर आहे अशा प्रकारे जाहीर करून दे. माझ्या माहितीप्रमाणे 1-2 कारखान्यांनीच आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. बाकी सगळ्यांनी करावं. आमची भूमिका आम्ही 10 तारखेला निश्चितच स्पष्ट करू. मी उद्या नागपूरला निघालो. आज संध्याकाळीच मी निघतोय आणि उद्या बच्चू कडूंच्या आंदोलनामध्ये नागपूरमध्ये मी आहे. तत्पूर्वीच त्यांना मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी निमंत्रण दिले, त्यांनी जावावं असं वाटतं का? काय करावं? खरं तर बच्चू कडूंच्या आंदोलनाची घोषणा करून, कारण मी स्वतः अमरावतीला गेलो होतो गेल्या मला वाटतं ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आणि त्यावेळेपासून नागपूरचा मोर्चाचा सगळीकडे प्रसार होत होतो. अनेक ठिकाणी सभा झाल्या आणि आता अचानक मुख्यमंत्र्यांनी बैठकीला बोलवणं म्हणजे मग आज त्यांचं आंदोलन सुरू झालं आणि बैठकीला बोलवणं, मग एक तर मुख्यमंत्री नागपूरमध्ये राहतात, नागपूरमध्ये बैठक बोलवली असती तर तिथल्या इथं त्यांना बैठकीत सहभागी होता आला असतं. एक तर दळणवळणाची साधनं नाहीत आणि आमच्याकडं काय शेतकरी नेत्यांच्याकडं मुख्यमंत्र्यांच्यासारखं चार्टर्ड विमान नाही आहे. त्यामुळे कसं बैठकीला जाणार? आंदोलन तर महत्त्वाचं आहे. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी निंबाळकरांना क्लीन चिट दिलेल्या मुख्यमंत्र्यांनी, त्यांचे संबंध असते तर मी फलटणमध्ये आलोच नसतो अशा प्रकारची भूमिका आहे. निंबाळकरांनी खुलासा करण्याआधीच मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला याचंच मला मोठं आश्चर्य वाटतं. आणि आधीच ठरवूनच आलेले होते काय आता बहुतेक कोरी सर्टिफिकेट घेऊन फिरावत असावेत मुख्यमंत्री आणि मग एखादा भाजपचा माणूस दिसला लगेच सर्टिफिकेट देऊन टाकायचं, असं चालू आहे. मुळामध्ये मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीचा खुलासा करावा की राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे की काय द्या ते मग आम्ही ठरवू तुम्हाला सुव्यवस्था द्यायचं काय नाही. हे आहे. वर्दीतला पोलीस अधिकारी जर का बलात्कार करत असेल आणि तरीसुद्धा तो निर्लज्जपणे फिरत असेल तर गृह खातं काय करायला लागलेलं आहे. ही 1-2 घटना सातत्यानं अशा पद्धतीनं घटना घडल्यात. आणि बरं हे
तो पोलीस अधिकारी कुणावर बलात्कार करतो तर एका सरकारी कर्मचाऱ्यावर बलात्कार करतो, सरकारी डॉक्टरवर बलात्कार करतो. काय आहे कायदा, कुठं आहे कायदा, कुठं राहिला कायदा आणि सुव्यवस्था, याचा खुलासा पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांनी करायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी ऊसतोड गृहमंत्री मजुरांच्यावरती निंबाळकर हॅरेसमेंट करायची आणि त्यातूनच हा सगळा वाद आहे अशी चर्चा त्या परिसरामध्ये सुरू आहे. नेमकं काय आहे ते सत्य बाहेर येईल चौकशीमधनं. परंतु एक शिकाऊ डॉक्टर, कारण तिचं हे अजून पूर्ण व्हायचा होता, तर त्या मुलीचा बळी गेलेला आहे ही वस्तुस्थिती आहे. आणि शेतकऱ्याच्या मुली काय रस्त्यावर पडलेल्या नाहीत, कुणी यावं आणि तिच्यावर अत्याचार करावा हे आम्ही अजिबात सहन करणार नाही. आणि अशा पद्धतीनं जर का हे पोलीस अधिकारी वागायला लागले तर त्यांच्या अंगावरच्या वर्दीचा सुद्धा मुलाइजा न ठेवता त्यांना ठोकून काढल्याशिवाय सोडणार नाही आम्ही. मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री पद सांभाळण्यास देवेंद्र फडणवीस सक्षम नाहीत का? कारण पुन्हा विभागणी व्हावी अशी मागणी होती. गृह खातं ज्यांच्याकडं दीर्घकाळ आहेत त्या खात्यामध्ये असणारे जे पोलीस अधिकारी जर अशा प्रकारचं कृत्य करत असतील तर याचा अर्थ गृहमंत्र्यांचं आपल्या अधिकाऱ्यांच्यावर नियंत्रण नाही आहे किंवा वर्चस्व नाही आहे. याचा अर्थ असा आहे की या अधिकाऱ्यांना सुद्धा असं वाटतंय कशाला घाबरायचं, काय पोस्टिंग पैसे दिल्यावर मिळत असतंय, मग पैसे दिला व्यवहार संपला, मग मी कसं वागायचं ते मी ठरवीन, अशी मस्ती जर का पोलीस अधिकाऱ्यांना येत असेल तर याचा अर्थ हे गृहमंत्र्यांचं अपयश आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांच्या जावयानं शिक्षकाच्या नावाने या ठिकाणी लोन काढलं, नंतर ते फेडलेलं नाही अशा प्रकारची माहिती आहे. त्या शिक्षकानं संबंधित अत्यवस्था आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे. पार्टी विथ डिफरन्स अशी शेखी भारतीय जनता पक्ष मिरवत होता आणि दररोज एका मंत्र्याच्या भानगडी बाहेर यायला लागलेल्या आहेत. आता तरी कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र आमचा याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.